हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी राणी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आणि चिन्नू पण आहे आज आपल्यासोबत बोलायला। हो, तर आज आहे 26 एप्रिल, म्हणजे आज आमचं ॲनिव्हर्सरी आहे। थांब ना। तर आज ॲनिव्हर्सरी आहे, तर मग ॲनिव्हर्सरीचं प्लॅन वगैरे असं मी काय अगोदर ठरवलं नाही आणि काय शॉपिंग पण केलं नाही, कारण ते शॉपिंग करायचं तर डोक्यातच नव्हतं। म्हटलं आज करू उद्या करू असं करत 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 हे दिवस आलोच। आणि मग आता काय घालू काय नाही असं चाललंय माझ्या डोक्यामध्ये, कारण म्हणजे आज काहीच प्लॅन नव्हतं। मग ऊन पण जास्त आहे, त्याच्यामुळं काय बाहेर फिरताच येत नाही, कारण आता चिन्नू पण आहे, त्याला घेऊन एवढ्या उन्हात फिरणं काही पॉसिबलच होऊ शकणार नाही, कारण त्याला पण त्रास होणार आणि आम्हाला पण मग तो घरी आल्यावर चिडचिड करेल, मग आमचं पण म्हणजे थोडंसं चिडचिड होईल। मग म्हटलं मग काय दिवसात तर काय फिरायला जायचं असतं, मग काय करायचं, खाली जायचं आहे बरं जा। दिवसात तर काय फिरायला जायचंच नाहीये, तर मग हे म्हटले की मी जातो कामाला, तर मग हे नाही घ्यायचं ते, तर मग हे तर कामाला गेलेत आणि आता येतीलच अर्ध्या तासात। आता ऑलरेडी 4:30 वाजलेत। मी सकाळीपासून व्हिडिओ स्टार्ट करायचं म्हणून म्हणत होते, ते काही जमलंच नाही, कारण हे म्हटले की ठीक आहे ना, आज मी कामाला चालू तर दुपारी येईन जेवण वगैरे करायला, मग तेव्हाच म्हणजे थोडंसं टाईम भेटेल असं मी म्हटल्यावर ते काय असं येत नाहीत। मग आज ते स्वतःहूनच म्हटले की येणार, म्हटलं ठीक आहे। मग स्वयंपाक वगैरे बनवून चिन्नूचं आवरून वगैरे, त्याचं सकाळीचं जेवण, दुपारीचं जेवण, त्याचं आंघोळ वगैरे आणि बाकीचे पण कामं सर्व आवरायला मला एवढा वेळ झालं, तर म्हटलं आता व्हिडिओ स्टार्ट करू फायनली। आणि चिन्नूला पण रेडी केले, पण तो बघा कसं केला होता, त्याला आंघोळ वगैरे घालून रेडी केले होते आता, आणि त्याचं एवढं सारा पसारा आहे, पसारा म्हटलं हे तर असं एवढं सर्व पसारा करून ठेवलं त्यांनी। तर मग आता ते आवरायचं आणि सकाळी सकाळी उठल्या म्हणजे आम्हाला मंदिराला जायचं म्हटलं होतं, पण काय उठूच वाटत नव्हतं। रात्री झोपायला पण लेट झालं चिन्नूमुळं, कारण तो सारखं खेळण्याच्या मूडमध्येच असतो। त्याला रात्री एकदा फ्रेश केलं की मग ते झोपायचंच नसतं, फक्त खेळणे आणि 12-12:30 वाजवतो तेव्हा झोपतो। मग सकाळी काय उठणं झालंच नाही, मग मंदिरला पण जाणं झालंच नाही। तर मग आता घरातलं पण पूजा केली नाही मी अजून, तर मग आता पूजा वगैरे करून घेते आणि मग तोपर्यंत हे पण येतील आणि मग जाईल आम्ही मंदिरला वगैरे, बाहेर थोडंसं फिरायला, आणि पुढे काय काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया। आणि ना नंतर पूजा वगैरे करायला घेतले मी, आणि माझं पूजा वगैरे सर्व झालं, थोडंसं राहिलं होतं, मग तेवढ्यात हे पण आले आणि नंतर हे चिन्नूसोबत थोडं खेळत वगैरे होते। आणि दिवा वगैरे काय नाही लावलं मी तेव्हा, कारण म्हणजे 5 वाजता कसं लावणार ना दिवा, म्हणून मग म्हटलं नंतरच लावू आपण संध्याकाळी, कारण दिव्याची वेळ पण झालेली असते तेव्हा, आणि मग आता लावल्यावर चांगलं पण नाही वाटत। मग म्हणून नंतर चहा वगैरे पिलो आम्ही तेव्हा। चहा वगैरे झाल्यानंतर मग छान दिवाबत्ती वगैरे केलं, घरात दाराकडं दिवा वगैरे लावला, आणि नंतर मग मी पण रेडी झाले जाण्यासाठी, कारण जास्त वेळ केलं तर खूपच लेट झालं असतं। तरी पण आवरता खूप लेटच होऊन गेलं, 7 वाजून गेले, 7:30 वगैरे, आणि मग माझं पण आवरलं आणि चिन्नूचं पण आवरून वगैरे घेतलं सर्व। आणि ना मी इकडे कपडे वगैरे घातले आणि मग ह्यांना म्हटले, व चिन्नूचं रडलं तर तो काय करायचं, कारण खूप वेळ झाला तर येताना कसं, मग म्हटलं त्यांना तिकडे इडली वगैरे घेऊ काय असेल तर मग हे म्हटलं एवढ्या रात्रीचं इडली वगैरे काही नाही भेटणार, तर मग तू घरीच बनव काहीतरी रव्याचं वगैरे। तर मग चिन्नूसाठी म्हटलं पहिलं ते बनवून ठेवू, कारण ते बनवून ठेवलं की आपण सर्व आवरस्तोवर वगैरे ते थंड होऊन जाईल, आणि मग बॉटलमध्ये भरल्यावर पण काही नाही होणार, म्हणून मग पहिल्यांदा त्याचं खाऊ वगैरे बनवायला घेतलं आणि त्याच्यासाठी रव्याचं खीर बनवत होते, बघू शकता। तर मी रव्याचं खीर कसं बनवते, म्हणजे थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये रवा टाकते, थोडंसं भाजून वगैरे घेते, आणि नंतर ते छान भाजल्यानंतर त्याच्यात दूध टाकून आणि थोडंसं पाणी पण टाकते आणि ड्रायफ्रूट पावडर सगळं टाकून त्याला छान शिजवते, आणि नंतर मग त्याच्यात थोडंसं शेवटी म्हणजे गूळ वगैरे टाकून थोडंसं उकळी वगैरे येऊ देते आणि मग बंद करते। तर अशा प्रकारे बनवते
आणि इथे मी आवरले पण नव्हते काहीच, म्हटलं त्याचं खाऊ वगैरे बनवून ठेवा आणि आवरायचं पण आहे. आणि इकडे चिन्नूचं एक पाण्यासाठी बॉटल भरून घेतलं आणि हे ऑनलाईन मागवलं होतं मिशोवरून, तर हे खाऊचंच बॉटल होतं, मग त्याच्यामध्ये भरून घेतलं खाऊ, जेणेकरून त्याला तिकडे भूक वगैरे लागली किंवा तो रडू लागला तर मग त्याला तिकडे खाऊ घालता येईल म्हणून. मग आता इकडे त्याचं खाऊ वगैरे बनवून ठेवला आणि मग मी आता आवरते म्हणून इथे आवरायला गेले. नंतर छानपैकी आवरून वगैरे घेतला आणि कुठे बाहेर जायचं म्हटलं की ना आपलं म्हणजे नवरा बायकोचं तर थोडंसं खाटखुट व्हायलाच पाहिजे. तर आमचं पण थोडंसं झालं त्याच्यावरूनच, मग थोडंसं वेळच झालं कारण तो हे कर मी ते कर असं चालू होतं. मग फायनली आम्ही आवरलो आणि घरातच ते मिटवलं पण, कारण बाहेर जायचं होतं म्हणून. मग मी पण छान असं थोडंसं मेकअप वगैरे केलं, बघू शकता तुम्ही. आणि मी जसं की म्हटलं होते कपडे वगैरे काय नाही घेतले, तर हे काशीला जाताना घेतलं होतं ड्रेस मिशोवरूनच, तर मग तेच घातले कारण हे जास्त वापरले पण नाही, एकदाच घातले होते म्हणून मग हेच घातले. आणि ह्यांनी पण ब्लॅक कलरचं घातलं होतं शर्ट वगैरे, आणि चिन्नूला पण मस्तपैकी हे ब्लू कलरचं शर्ट घातलं. आणि आम्ही पहिल्यांदा आम्हाला मंदिराला जायचं होतं, तसं इकडे मंदिरला आलो, दर्शन वगैरे केलं आणि इकडे थोडा वेळ बसलो होतो. कोणच नव्हतं मंदिरामध्ये, एकदम शांत होतं, क्लीन पण होतं पूर्ण. थोडा वेळ बसलो आणि थोडेसे फोटोज वगैरे काढलो आम्ही. आणि चिन्नूचं पण छानपैकी फोटो निघाला आहे आणि त्याला तिकडे ना फोटो काढण्यामध्ये काही जास्त इंटरेस्ट नव्हतं, पण तिकडे फरशीवर लोळण्यामध्ये आणि तिकडे मोकोडे होते. आता गोड म्हटलं की मोकोडे असणारच, मग त्याला ते पकडायला जायचं होतं आणि ते पकडतो म्हणून असं खाली लोळू लागला होता. मग म्हटलं आता इथे जास्त वेळ नको थांबायला, थोडा वेळ बसलो आणि लगेच निघालो पण, कारण परत घरी यायला पण वेळ होता. आणि चिन्नूचं थोडंसं फीड करून मी त्याला घरातून निघाले होते, म्हणून तो छानपैकी खेळत होता. आणि इकडे ना गाडीवरून आम्ही या शॉपमध्ये आलो, म्हणजे इकडे चांगले भेटतात म्हणून म्हटले हे, तर मग पहिल्यांदा सँडल घ्यायला आलो कारण माझे सँडल तुटलेलेच होते, म्हणून मग इकडे सँडल वगैरे घ्यायला आलो. आणि तिकडे बघितले थोडेसे वेगळे चप्पल, नाही का असं फक्त सँडल टाईपमध्ये, पण ते काय आवडलं नाही. आणि मला ना हे रेग्युलरवालेच असं पट्टीवालेच आवडतात, म्हणून मग मी तसलंच घेतले, बाकी काय घेतलं नाही. थोडं वेळ बघितले हे ते पण मला तसलं काय आवडलंच नाही, मग सँडलच घेतले फायनली. हे ब्लॅकवालं जे दिसते ना ते हे थोडंसं छोटं साईज होतं, मग त्याच्यामध्ये त्याला मोठं साईज मागितले. आणि मग हे जे मी घालून बघत होते ना ते पण घेणार होते, पण काय नाही घेतलं, म्हटलं बघू एक कसं वाटतं आपल्याला, मग ते एकच घेतलो. आणि बघा चिन्नू कसं बघतंय, सगळं बघायचं असतं त्याला, सगळं बघायचं असतं. मग तिकडून सँडल वगैरे घेतला. आणि उद्या ना मी हे आपे बनवणार होते ह्यांच्या टिफिनसाठी, मग कांदे संपले होते त्याच्यासाठी, मग इकडे कांदे वगैरे घेतलो आणि डायरेक्ट इकडे आलो. आणि गाडीवरून तेव्हा येताच ना चिन्नू गाडीवर झोपी गेला होता, मग तो झोपला होता, मग त्याला मांडीवर वगैरे घालून घेतला. आणि मग आम्ही ते छोटंसं पेस्ट्री टाईप ऑर्डर केलं होतं, कारण दोघंच आहे म्हटल्यावर एवढं काही संपणार पण नाही आणि वेस्टच होऊन जाणार होतं. आणि घरी आणल्यावर पण ते काही टिकणार नव्हतं, कारण घरात फ्रीज वगैरे काहीच नाही. मग म्हटलं छोटंसंच घेऊ आपण, मग छोटंसं तेच आम्ही एकमेकांना भरवलं वगैरे छानपैकी. आणि मग नंतर जेवण पण ह्याच्या अगोदरच ऑर्डर केलं होतं, मग त्यांनी हे आणून दिलं, तोपर्यंत हे खाऊन वगैरे घेतलं, थोडंसं एकमेकांना पण भरवलं. चिन्नू काही झोपलेलाच होतं, तो काही बघितलाच नाही, त्याला मस्तपैकी झोप लागलं होतं. आणि छोटंसं मिनी सेलिब्रेशन टाईप केला आम्ही, दोघांना भरवलं. हॅपी ॲनिव्हर्सरी टू आज. थोडेसे फोटोज पण काढले आणि नंतर जेवणचं ऑर्डर केलं होतं आम्ही, पण ते काही यायला वेळ होतं म्हणून असंच थोडंसं टाईमपास वगैरे करत बसले. आणि कसं बघा, बाळ म्हणजे कोण नसल्यावर आपण दोघं एकमेकांचं प्रायोरिटी बनवून जातो, पण जेव्हा काही बाळ येतो तेव्हा आपलं फर्स्ट अँड मोस्ट प्रायोरिटी आपलं बाळच असतं, कारण त्याच्या हेल्थनुसार, त्याच्या हसणे, खेळणे, झोपणे, त्याच्यानुसार आपल्याला सर्व बघावं लागतं. म्हणून म्हटलं आज दिवसभर कुठेच नाही गेलो, हे ह्यांच्या कामावर गेलते आणि मी पण घरीच होते बाकीचे वगैरे कामं करत. तर मग म्हटलं फायनली थोडंसं बाहेर वगैरे जेवायला जाऊ, म्हणून मग इकडे जेवण ऑर्डर केलं होतं.
आणि मग थालीच ऑर्डर केलं होतं, कारण त्याच्यामध्ये थोडंसं व्हरायटी पण खायला भेटेल. आणि मग दोघांचं वेगळं वेगळं थाली होतं, सेम थाली नव्हतं. ह्यांचं डिलक्स थाली होतं आणि माझं ते गोल्डन थाली होतं. मग ते मागवलं होतं आणि जेवण वगैरे केलं मस्तपैकी आणि घरी आलो. हॅलो, तर आता आम्ही जेवण करून आलेलो आहे घरी. आणि चिन्नू आम्ही तिकडे गेलो हॉटेलमध्ये जेवायला बसलो, म्हणजे तिकडे गेलो, ऑर्डर वगैरे दिलो आणि मग तेव्हा झोपला. तर आता येईपर्यंत तो झोपूनच होता, गाडीवर पण झोपून होता, आम्ही जेवण करत होतो तेव्हा पण झोपून होता आणि आता पण झोपलेला आहे. घरी येऊन त्याला जस्ट घातले आणि मग आता मी पण फ्रेश वगैरे होते. तर हे आहेत बाहेर गाडीचं वगैरे ते लावत आहेत. तर मग नंतर कंटिन्यू करते. आता मी चेंज वगैरे करते आणि मग चिन्नूचं खाऊच की मी घेऊन गेलो होते पण तो खाल्ला नाही. मग आता त्याला खाऊ वगैरे घालते, तो उठल्यावर. तोपर्यंत मी चेंज वगैरे करून परत दाखवते तुम्हाला पुढे. घरी आल्याला थोडंसं 5-10 मिनिटच झालं. मग चिन्नू पण उठला तेव्हाच आणि मग त्याला थोडं वेळ खेळू दिलं, कारण तो फ्रेश मूडमध्ये होता. थोडंसं खेळा वगैरे. नंतर मग त्याला खाऊ घालायला घेतला आणि हे बॉटलमधून पाणी पाजवायला गेलं ना, त्याला खूप असं आवडतं. पाणी पिण्यापेक्षा त्याला धरून असं हे करायचं, त्याला ओढायचं आणि ते ना त्याला ओढता येत नाही बॉटलमधून पाणी, तर तो त्याला चावत चावत बसलेला असतो. तर असा होता आजचा दिवस. तर व्हिडिओ इकडेच एंड करते. कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.